आगामी जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात अशी आगरी मागणी करीत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे. याविरुद्ध 26 जानेवारी रोजी सर्वपक्षीय आंदोलन केले जाणार आहे. त्याच धुळे महानगरपालिकेसाठी निवडणूक संपन्न झाली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला एक हाती वर्चस्व मिळाले असून या निकालावर विरोधकांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. ही निवडणूक म्हणजे ईव्हीएम घोटाळा असून याविरुद्ध 26 जानेवारी रोजी भाजप वगळता सर्व पक्षांनी तीव्र निषेध करण्यासाठी हाक दिली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुका या बॅलेट पेपरवरच घ्याव्यात अशी आग्रही मागणी देखील या प्रसंगी सर्व उपस्थित त्यांनी केली आहे. भविष्यात ईव्हीएम घोटाळ्याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल पाहता आता तर आम्हाला एकदम खात्रीच झाली आहे की या ईव्हीएम मध्ये प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड घोटाळा होत आहे. ज्या नगरसेवकांनी आणि जे उमेदवार गल्लीत सुद्धा माहीत नाही अशा उमेदवारांनी 5-5 हजाराचा लीड घेतला आहे. नगरसेवकांना 9-9 हजार, 10-10 हजार मतं भेटतात. हे फक्त धुळ्यात होऊ शकतं. या ईव्हीएम मध्ये 25 ते 30 टक्के म्हणजे जवळपास 3,000 मतं एकदम टाकली जातात. त्याच्यानंतर परत डुप्लिकेट मतं केली जातात, शाई पुसली जाते आणि मतांवर मतं होत राहतात. म्हणून या यंत्रणेवर निवडणूक आयोगावर आमचा आता विश्वास झालेला नाही. या निवडणुका या बॅलेट पेपरनेच झाल्या पाहिजेत. कर्नाटक सरकारने नुकतंच धोरण आखलं आहे की सर्व निवडणुका आता बॅलेट पेपरवर होतील. निवडणूक आयोगाचा अत्यंत तकलादू जो युक्तिवाद आहे की कागदावर खर्च होतो आणि मतमोजणीला उशीर लागतो, हे एकदम तकलादू कारण आहे. आपण मागच्या वेळेस पाहिलं की त्या निवडणुकांचे निकाल झाले आणि आपल्याला एक नंतर निकालाची वाट पाहावी लागली. म्हणून आम्ही सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी सामील आहेत धुळ्यात. आम्ही नम्र विनंती करतो की या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, तीव्र आंदोलन छेडू आणि त्या अनुषंगाने जे काही परिणाम होत असतील त्याला सर्वस्वी हे शासन जबाबदार राहील, या निमित्ताने सांगू इच्छितो.